सर्वप्रथम आपल्या मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद्र कुलकर्णी यांनाही मी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आजच्या आरती आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत हे पूर्ण कुटुंबच आपलं स्वामी भक्त आहे. गेले अनेक वर्ष मी पाहतो रोज सकाळी त्यांची इथे चक्कर असती. श्री दिवाकर काटे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे आजच्या आरतीच्या प्रसादाचे मानकरी आहेत. श्री दिवाकर काटे हे जनता सहकारी बँकेत कामाला होते. 28 वर्ष सेवा केल्यानंतर ते निवृत्त झालेत. आजची जी आरती झाली आहे ते त्यांचे चिरंजीव समीर पुतणे त्यांचे पुतणे समीर काटे आणि स्वाती काटे या दोघांच्या हस्ते आजची आरती झालेली आहे. त्यांचे पुतणे समीर जे आहेत त्यांचा वॉटरप्रूफिंगचा बिझनेस आहे पुण्यामध्ये आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुवर्णयुग सहकारी बँकेत नोकरीला आहे. असं संपूर्ण कुटुंब स्वामी भक्तीत आहे. त्यांचा अजून एक पुतण्या तुळशीबागेतलं जे राम मंदिर आहे तिथे सेवेमध्ये आहे. अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे आणि अशा सर्व स्वामी भक्त कुटुंबाचा सत्कार करावा अशी विनंती मी दादा महाराज यांना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या सुनेने असा संकल्प केला होता, म्हणजे तिच्या मनात असं फार होतं की आपल्याला स्वामींच्या जवळ फ्लॅट व्हावा म्हणून. तर तिने इच्छा व्यक्त केली. तिला आता नवीन फ्लॅट होतो आहे तर 4थ्या मजल्यावर त्यांनी बुक केलेलं आहे. त्यासाठी मी वा म्हणजे अगदी मंदिराच्या जवळच लागूनच आपण आलेले आहेत. या प्रसाद अजून एक बोलायचं आहे. आजचा जो प्रसाद आहे त्याच्यामध्ये सहयोग दिलेले आपल्या मंडळाचे युवा सेवेकरी श्री प्रशांत पुरोहित यांना मी व्यासपीठाकडे बोलवतो. त्यांचाही सत्कार दादांनी करावा अशी मी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 2 शब्द थोडक्यात एक बोलतो आणि पुढील सूत्र मग दादांना देतो. आपणा सर्वांना सांगायला आनंद होतो सध्या आपल्या मंडळाचा व्याप दिवसेंदिवस खूपच वाढत चाललेला आहे. इथे येणारे भक्तसंख्या त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते. दादा महाराज सकाळ संध्याकाळ इथे मठात असतातच आणि अनेक भक्त त्यांना भेटतात. आपल्या मनातल्या शंका समाधान त्याचं निराकरण दादा करतात. जसे इथले भक्त येतात मठात दादांच्याकडे तसेच बाहेरगावाहून रोज खूप फोन येतात. फोनद्वारे दादांचा संपर्क असतो लोकांशी. फोनद्वारे दादा मार्गदर्शन करतात. आपला हा जो परिवार आहे देऊळगाथा या चॅनलच्या माध्यमातून दर गुरुवारी आपल्या दादांचं जे प्रबोधन प्रसारित केलं जातं त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पाहिलं जातं. सगळ्यांना माहितीच आहे. त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणावरनं आता आपल्याला दादांना म्हणतात की आमच्या गावाकडे या. आपल्या गावामध्ये स्वामी केंद्र सुरू करण्याबद्दल रिक्वेस्ट केली जाते. त्या माध्यमातून ह्या 2-3 महिन्यामध्ये आपण 1-2 ठिकाणी आपली स्वामी सेवा सुरू केलेली आहे. ऑफिशियली अजून काय आपण त्याचं अनाऊन्स केलेलं नाही आहे. तुर्तास त्यांना सांगितलं आहे स्वामी सेवा सुरू करा, मग आपण बघू. दापोली एक भाग आहे आपला. दापोलीच्या हद्दीत आपण नव्हतो. बाकी कोकणामध्ये आहोतच आपण, पण दापोलीमध्ये आपण 3 आठवडे झाले स्वामी सेवा सुरू झालेली आहे. आणि रायगडच्या रोहा वगैरे या भागाकडे 2 महिन्यापूर्वी विरजोली म्हणून एक गाव आहे तिथे स्वामी सेवा सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मंडळाचा व्याप वाढतो आहे. सर्वांचं सहकार्य आहेच. सर्व भक्त आपल्या मंडळाचा प्रचार प्रसार करतातच आणि बऱ्याच भक्तांना अनुभव येतो दादांच्या मार्गदर्शनाचा. त्याचाच हा परिणाम आहे. श्री स्वामी समर्थ. दर आठवड्याला आपण स्वामींना आवडणारी गायन सेवा इथे केली जाते.
आपल्या मंडळाच्या सेवेकरी, महिला सेवेकरी मेंदळे ताईंना मी विनंती करतो, त्यांनी व्यासपीठाकडे येऊन गायन सेवा सादर करावी. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद. नाम घेता तुझे गोविंद, तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत. तू शब्द ओळी ओळीत, तू अर्थ मधुर गीतेत. तू ताल भक्ती गीतात, तू ताल भक्ती गीतात. तू चराचरात सुगंध, नाम घेता तुझे गोविंद. विश्वाचा नाथ म्हणोनी, हासते विश्व तव वदनी. तव नामे तुझिया चरणी, तव नामे तुझिया चरणी. हासते यमुना जल धुंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. धन्यवाद. आता सर्वजण ज्याची वाट पाहत आहेत ते दादांचं प्रबोधन. आता दादांना विनंती करतो, प्रबोधनाला सुरुवात करावी. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. जोशी काकांनी आत्ता जसं महिन्याचा उल्लेख केला, मार्गशीर्ष महिन्यामधल्या सगळ्यात उत्तम
जो प्रत्यक्ष विष्णूंना जो आवडता महिना आहे, पुरुषोत्तम मास ज्याला म्हणतात, असा हा महिना संपायला एक आठवडा राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढं सुरू होतो पौष. आपल्याकडं असं म्हणतात की पौषामध्ये अशी काही चांगली शुभ कार्य काही करत नाहीत, लग्न म्हणा, वास्तुशांत म्हणा, गृहप्रवेश म्हणा, पण त्याच्यामागं असं कुठलंही धार्मिक किंवा असं काही कारण नाही आहे. जे शेतकरी लोकांच्या करता, पूर्वी जो आपला शेतीप्रधान देश होता, नवीन पिकं आलेली असतात, त्या पिकांची विक्री व्हावी, त्याचं वर्षभराचं पुढचं जो उत्पन्न जे आहेत, साधन जे आहे, ते त्याच्याकडं लक्ष देता यावं, त्याच्याकरता त्याला वेळ जास्ती मिळावा, या कारणाकरता थोडंसं हे जी शुभ कार्यावरी जी आहेत ती थोडीशी बाजूला ठेवली गेली. मार्गशीर्ष महिना जाता जाता म्हणजे बरंचसं ह्या महिन्यामध्ये आपल्याला देऊन जातो. अगदी म्हणजे दत्त जयंती झाली किंवा गीता जयंती, अनेक उत्सव त्याच्यामध्ये येतात. गुरुवारचे जे महिला लोक गुरुवारचे उपास किंवा वैभव लक्ष्मीची जी उपासना करतात ते गुरुवार ह्यामध्ये येतात. संपूर्ण हा शुभ महिना. आणि आपलं अन्नछत्र जे सुरू झालं होतं 2017 साली, ह्या महिन्यामध्येच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. आणि गुरुवर्य अण्णा त्यावेळेला इथे आले होते आणि आपण ते अधिकृत अन्नछत्र असं त्याचं उद्घाटन त्यावेळेला केलं होतं. पहिलाच गुरुवार होता 2017 सालामधला. ह्या सगळ्या शुभ घटना विचारात घेता आणि गीता जयंतीचा उल्लेख अशा करता की गीतेचं जे सार आहे, म्हणजे जो प्रमुख गाभा म्हणू आपण, की प्रमुख विचार जो आहे, ज्याच्याकरता गीता सांगितली गेली, तो विचार असा होता की करता करोय तर तू नाहीच आहेस म्हणले. भगवंताने अर्जुनाला तेच सांगितलं की तू करता करोय तर तू नाही, तो मी आहे सर्वस्वी. तू फक्त ते एक माध्यम म्हणून आहेस. जे महाभारत युद्ध जे घडले तो त्याचा तो माध्यम फक्त तू आहेस. जो काही संहार होणार आहे, जे काय वध होणार आहे, ते तुझ्या मार्फत करणार मीच आहे. हा नियम तंतोतंत अंमलात आणणारे असे जे संत होऊन गेले, त्यांच्या ह्या संतांची सुद्धा आता या महिन्यामध्ये पुण्यतिथी आहे. या रविवारी त्यांचं नाव गणेशरावजी घुगरदरे. आता हे नाव आपण कुठे ऐकलं असेल, कमी लोकांना माहिती असेल. सर्वश्रुत नाव जे आहे, सर्वांना जे माहिती ना, ते असं आहे गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांचं नाव खरं आहे की गणेशरावजी घुगरदरे. आई त्यांची गीताबाई. आणि माघ महिना आपल्याकडं प्रत्येक महिन्याला काहीतरी वैशिष्ट्य असं बघा. माघ महिन्यामध्ये चतुर्थी, गणेश चतुर्थी, गणेश जन्म म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशीच बरोबर जन्म झालेले असे बालक, आई वडील दोघंही धार्मिक, घरचं वातावरण धार्मिक, वारकरी संप्रदाय, घरामध्ये कायम नवनाथ पारायण, गुरुचरित्र सप्ताह किंवा भजन कीर्तन हे कायम सुरू, नामस्मरण हे कायम सतत कानावर पडणारं. ह्या बालकाला लहानपणापासूनच हे सगळं बाळकडू आपण म्हणतो ना, असं मिळालं. धार्मिक वातावरणात त्याचं बालपण सुरू झालं. अतिशय गोंडस, छान गोरा गोमटा बाळ पाळण्यात ठेवलेलं, काळे कुरळे केस, ज्याला म्हणजे जो बघायला यायचा त्याला असं वाटायचं की अरे श्रीकृष्णच पाळण्यात बहुतेक झोपला आहे का काय म्हणत, की इतकं छान असं गोंडस एकदम रूप त्याचं. हा बाळ पुढं काहीतरी वेगळं होणार आहे, त्याची अनुभूती त्या आईवडिलांना म्हणा, त्या गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना यायला लागली हळूहळू. कारण हा लहान मुलांचं म्हणजे जी नेहमीची लहान मुलं असतात, सामान्य जी मुलं असतात, तसा हा कधी वागलाच नाही. तो कायम देवधर्माचं जे कानावर पडत गेलं. एक पाठी म्हणू आपण, शुभं करोती समजा आईने म्हणली की लगेच तो पुढच्याला ती म्हणून दाखवणार. एखादा श्लोक आईने उच्चारला तो लगेच पुढच्या मिनिटाला तो श्लोक तो उद्धरून दाखवणार लगेच. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये शेवटी दैवीच बालक ते, बुद्धी त्याची इतकी तल्लख. आईवडिलांनी हौसेने शाळेत घातलं. तर शाळेत घातल्यानंतर 5व्या-6व्या वर्षामध्ये त्यावेळेस 6वं-7वं वर्ष असेल काय असेल, त्या शाळा कधी सुरू होतं रे माहिती नाही. आता आपण लहान 2 वर्ष झाली की लगेच शाळेत घालतो. त्याची तेवढी बुद्धी आहे का नाही शिकण्याची काय हे आपण न करता 2 वर्षाचा आता काहीतरी बरेचसे प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. शाळेमध्ये तो काय करायचा, मुलांना
शिक्षकांनी काय शिकवलं त्याच्यात अशा काहीतरी धार्मिक गोष्टी त्यांना सांगायच्या. मधल्या सुट्टीमध्ये मुलांना घेऊन जायचा. कधी कधी शाळा बुडून सुद्धा चला माझ्याबरोबर म्हणायचा. बरं, हा दिसायला एवढा गोंडस, बोलणं एवढं छान छान, मुलं त्याच्या मागं जायची. शाळा बुडून त्या काळी त्याच्या मागं गेले की तो मुलांना सांगायचा, हां मी लिहितो तसं तुम्ही तुमच्या पाटीवर लिहायचं. तो लिहायचा श्रीराम जयराम जय जय राम. मुलं पण लिहायची. आता हा राम जप कसा त्याच्या अंगामध्ये भिनला किंवा काय, तो प्रश्न पुढे येईलच तो. पण पहिल्यापासून मनामध्ये राम आपल्या आला जवळ असावा असं त्याला जे त्या बालकाला वाटत गेलं. घरी सगळ्या प्रकारचे त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होतं, सगळे देवदेवता पूजले जात होते, तरी त्याला राम जवळचा वाटला की मला रामाची सेवा करायला मिळावी, मी रामाचा दास व्हावा, हे मनामध्ये अगदी लहानपणापासून पक्क केलेलं असल्यामुळे सारखं तो श्रीराम जयराम जय जयराम एवढंच फक्त बोलायचा. जप करायचा झालं तरी तोच करायचा, मुलांना पण सांगायचा. शाळा बुडून नेतं म्हणलं तर मास्तर तक्रार करायचे घरी. आई तशी खूप त्याला अशी दुःखी व्हायची की बाळ एवढं चांगलं आहे, हुशार आहे, शाळेत का नाही जात, शिकत का नाही. एक दिवशी त्याला बोलत होती की अरे बाबा गणोबा, काय तुझा विचार आहे, पुढं मोठेपणी तुला व्हायचं की नाही, मोठं काही शिक्षण घेऊन तुला पुढं काही बनायचं की नाही. तो म्हणतो मला असं कुठलं अधिकारी किंवा असं नोकरी वगैरे माझ्या मनात असं काही दिसत नाही आहे. तू करणार काय. लहान 7-8 वर्षाचा असतो. करणार काय म्हणलं तर त्याने सरळ सांगितलं मला समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आहे. आईला ते काय समजेना. मला हे रामाचं नाव सगळीकडं पोचवायचं आहे. आता रामाचं नाव काढल्यानंतर आई म्हणली याला तू ते रामाचं नाव सारखं घेतो ना, इथून पुढं जर का नाव घेतलं तर बघ म्हणली, त्या रामाला शिव्या घालीन मी आता. एकदम असं एकदा वैतागून म्हणती. आता आपलं आराध्य दैवत आहे, त्याला शिव्या बसणार म्हटल्यानंतर ते बाळ म्हणजे गणोबा थोडं सुधारायची भाषा करायला आला की ठीक आहे बाबा आई, जसं तू म्हणशील तसं, मी तुला दुखवणार नाही, पण तू माझ्या रामाला मात्र काय बोलायचं नाही. आणि मग थोडं शिक्षण करत मनामध्ये एक काहीतरी असतेच तरी ना, उर्मी म्हणा किंवा इच्छा. कधी कधी असा रात्री बेरात्री उठून बाहेर जायचा, नदीकाठी जाऊन बस. बरं त्या काळी कसं जंगलं होती भरपूर, गावाच्या बाहेर कुठेतरी जाऊन बस जंगलात. एकदा रात्री असाच उठून गेला, कोणाला पत्ता नाही. कधी दार उघडलं, कधी बाहेर गेला. सकाळी उठून आई बघते तर अंथरुणात गणोबा नाहीत. शोधाशोध सुरू झाली सगळीकडं. बघितल्यानंतर असं दिसलं, कोणीतरी येऊन सांगितलं बाबा गणोबा तुमचा स्मशानामध्ये जाऊन बसलाय. आई धावत गेली स्मशानात. तिथं काय करतो हा. स्मशानामध्ये शांत आपलं सकाळ झाली तरी डोळे मिटून आपला जप करत बसलाय. आईने त्याला भानावर आणलं. उठ गणोबा म्हणली, इथं कुठं येऊन बसलायस, तुला भीती वाटली नाही का, इथं प्रेतं असतात, जळत असतात, आजूबाजूला प्राणी असतात, साप विंचू. तो म्हणलं मला कशाचीच मला भीती वाटत नाही, माझा राम माझ्याबरोबर आहे ना, मला कसलीही भीती वाटत नाही. रात्रभर तो लहान मुलगा त्या स्मशानामध्ये तिथं जप करत बसला, पण भीती नावाचा प्रकार त्याच्या नाहीत. मी इतका विश्वास पक्का त्या वयापासूनच की रामच आपलं सगळं करता करविता आहे. त्यांच्या गावामध्ये एक दिवस काय होतं, पूर्वी गावात वेगळ्या बाहेरच्या गावातनं पण काही संन्यासी लोक यायची कीर्तना करता. भगवे कपडे घातलेला एक संन्यासी, चांगला असं उंच राजबिंडा, तिथल्या मारुतीच्या देवळात रोज कीर्तन असायचं. हा आपला गणोबा जायचं तिथे ऐकायला. जेव्हा त्याच्या वयाची मुलं खेळत असताना हा कीर्तन ऐकायला जायचा. तर संन्याशाकडे बघून एक दिवस तो म्हणतो की बाबा मला हे असं काहीतरी तुम्ही जे करताय, हे कपडे वगैरे भगवे कपडे हे कशा करता घातले. ते म्हणतात आम्हाला संसारातनं आम्हाला मुक्त करून आम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात आहोत. आम्हाला या अध्यात्मामध्ये भगवे कपडे म्हणजे काय विरक्ती, संसारातनं बाजूला व्हायचं. पूर्ण जो तुमचं आराध्य दैवत असेल त्याला ते वाहून घ्यायचं. सद्गुरू असेल तर अध्यात्मामध्ये खूप प्रगती असते बाळा म्हणतात. तर त्या जो मनुष्य असतो त्यालाही खूप आश्चर्य वाटतं की हा लहान बाळ हे एवढं चौकशा करतोय. सद्गुरू पाहिजेत हे जेव्हा त्याच्या मनामध्ये आलं
तेव्हा गणोबाच्या मनाची चलबिचल झाली. मग आपल्याला सद्गुरू नाहीत कोणी, आपल्याला गुरु कोण? झालं. दुसऱ्या दिवशी गुपचूप घरातनं पळून गेले कोल्हापूरला. गोंदवलेपासून कोल्हापूर लांब आहे. कसे गेले, काय गेले त्या काळात बराच शोध घेतल्यानंतर वडिलांना समजलं मुलगा कोल्हापुरात आहे. वडील गेले, जसं आपण म्हणतो ना धरून आणतो लहान पोरांना, तसं धरून परत घरी आणलं. म्हणजे पहिला प्रयत्न तर फसला, सद्गुरू काय मिळाले नाहीत. वय वाढत चाललं. त्या काळामध्ये लहान वयामध्येच लग्न वगैरे व्हायची. ती आईची इच्छा, आई जे म्हणेल फक्त एवढंच होतं की आईला कधी दुखवायचं नाही. आई म्हणेल त्याप्रमाणे लग्न करायला पाहिजे. म्हटल्यानंतर त्याने आईला सांगितलं की नाही, माझं जरा कार्य वेगळं आहे, तुम्हाला संधी दे. आई काय ऐकायला तयार नाही. शेवटी लग्न झालं, संसारात पडले. मन मात्र रामाच्या चरणी. कायम जे होईल करता करविता राम हे सगळं मनामध्ये धरून. आता कसं योग्य वेळ यायची असते ती, म्हणजे काही जी आपल्यावर जी दुःख येतात, जी काही संकट येतात, हे जे महापुरुष असतात त्याला ते संधी समजतात. पुढं मग संसारात त्यांच्या 2 लहान मुलं त्यांना झाली. पण असं काही घडलं की पाठोपाठ ती मुलं आणि त्यांची पत्नी एका आजारामध्ये 3घही जणं देवाघरी गेले, निधन पावले. आणि ही संधी योग्य आहे असं मानून हे आपल्याला आता देवांनी आपल्याला संसारातनं विरक्त केलं आहे. आता आपल्याला सद्गुरूचा शोध घ्यायला जायला पाहिजे. आईला परत सांगितलं, आई आता तरी माझं म्हणणं ऐक, मला जाऊ देत. मला जर का योग्य सद्गुरू मिळाला तर मी नक्की परत येईन इथे. बाहेर पडले, सगळीकडे शोध घेत कुठेही त्यांच्या मनाला जर समाधान वाटेल अशी कोणी योग्य व्यक्ती त्यांना वाटेना. करत अक्कलकोटमध्ये आले. अक्कलकोटला महाराजांनी सांगितलं, आता ज्या महाराजांनी सगळ्या शिष्यांना आपलं गुरुपद दिलं होतं, म्हणजे बिडकर महाराजांपासून, जंगली महाराजांपासून, चिपळूणचे केळकर बुवा, शंकर महाराज, सगळ्यांना ज्या स्वामींनी दीक्षा दिली की आपला अनुग्रह दिला, त्या गोंदवलेकर महाराजांना मात्र सांगितलं की अरे बाबा, तुझा गुरु मी नाही आहे. तुझा गुरु नांदेडपाशी येळगाव म्हणे, त्याच्याकडे जा, तू त्या तुकाकडे जा. तुकाकडे जा म्हणल्यावर ते म्हणले, तू सुरुवात तर कर प्रवासाला, तुला त्याचा मार्ग सापडेल. निघाले. तिथून प्रवास करत मध्ये एक रामदासी बुवांचा आश्रम लागला. पूर्वी रामदासी सगळे असे लोक अजूनही आपल्याकडे पुण्यामध्ये येतात बघा, सज्जनगडावरनं. अशा त्या आश्रमामध्ये एक दिवस मुक्काम करताना एक रामकृष्ण नावाचे ब्रह्मचारी होते. त्यांचं प्रवचन वगैरे संपलं. त्यांनी बघितलं हा चुणचुणीत मुलगा, थोडासा आता तरुण झालं तो वय, व्यायामाची आवड, त्यामुळे एक गौरवपान, जास्त बलदंड शरीर. त्यांनी बघितलं हा मुलगा आपलं टक लावून सगळं ते प्रवचन ऐकतोय, बघतोय. त्यांनी जवळ बोलवलं, कुठून आलास, काय आलास वगैरे विचारलं. तर त्यांनी सांगितलं, मग असं सगळं परिचय दिल्यानंतर मला सांगितलं की मला नांदेडजवळच्या येहळगावला जायला सांगितलं आहे, कसं जावं मी? त्यांनी सांगितलं, अमुक मार्गाने जा. आणि कोणाकडं जायचं आहे? ते म्हणले तुकाकडं जायचं आहे. ते म्हणले, थोडं बघितलं, हां आलं लक्षात. म्हणले ते तुका म्हणजे तुकाराम महाराज चैतन्य असं त्यांचं नाव आहे बरं का बाळा, तू तिथे जाशील, तुका म्हणशील तसं काय म्हणू नको. तुकाराम महाराज चैतन्य असं पूर्ण नाव आहे. तू जा त्यांच्याकडे, नक्की तुला त्यांचं गुरुपद मिळेल, ते तुला स्वीकारतील. झालं. प्रवास करत येळगावापर्यंत आले. गावात चौकशी केली. तुकाराम महाराज चैतन्य बाबा कुठे असतात? आता एवढं नाव घेतल्यानंतर गावातल्या लोकांना काय कळलंच नाही कोण. मग 1-2 जण होते त्यातले, ते म्हणले, तो येडा तो क्या होय म्हणले, असेल की कुठेतरी, म्हणले बसला असेल लोळत, कुठेतरी पडला असेल. जी व्यक्ती इतक्या मोठ्या पदाची असते त्यांना जगाशी काही देणं घेणं नसतं. ते तुकाराम महाराज जे होते ना, त्यांचं जर का बघितलं दिनक्रम, कुठेतरी नदीकाठी पडायचं, त्या काठावरती जमलं तर नदीत डुबकी मारायची. आपण अंगाला साबण लावतो असं तिथलं चिखल लावायचा, तो धुवायचा नाही, परत तसंच गावामध्ये यायचं. कुठल्या भाषेत बोलत असतील काय माहिती नाही. असं एक जगाला दिसताना वेडा, पण जो प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे असे ते तुकाराम महाराज चैतन्य. फिरत रस्त्यामध्ये त्यांना कोणीतरी सांगितलं, अरे तुझ्या आश्रमात कोणती पोरगा, आश्रमात म्हणजे अशा झोपडीत कोणतरी पोरगा येऊन बसला, म्हणले 15 वर्षाचा, तुझी वाट बघतोय, जा.
आता ही कसं गुरु शिष्य अंतर्यामाने कळत असतं काय आहे काय नाही ते. येतात तिथे जवळ आल्यानंतर जेव्हा बघतात गणोबाला, एकदम त्याला ओरडायला सुरुवात करतात, शिव्या घालायला सुरुवात करतात. आला आला म्हणले, हा चोर आला म्हणे, माझं सगळं आता लुटून घेऊन जाणार हा माझं, ह्याचा खूनच केला पाहिजे. जवळ एक दगड पडलेला असं उचलून त्याला मारायला जातात. तो बाळ एखादा सुद्धा घाबरून एकदम पळून जातो. पण गणोबा उभे राहिले हात जोडून, मला मारायचंच असेल पहिलं मला तुमच्या चरणांवर डोकं ठेवू देत, मग तुम्ही तो दगड घालावं लागलं माझ्या डोक्यात. हे म्हणल्याबरोबर गुरु आहे तो, ते समजलं, त्याने दगड ठेवला बाजूला. कशा करता आला म्हणजे दरडावून विचारलं, माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. मी सगळीकडे जाऊन आलो, संपूर्ण देशात मी फिरून आलो, पण योग्य गुरु मला कोणी मिळाला नाही. आणि ज्या कोणी मला सांगितलं त्यासुद्धा असे मोठेच व्यक्ती होते, त्याने सांगितलं तुमच्याकडे जायला, तुम्ही माझा गुरु व्हा. सोपं नाही म्हणले शिष्य व्हायचं, परीक्षा घेईन जरूर म्हणले. ठीक आहे, सुरू उद्यापासून. आता परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा नाही, कुठल्याही प्रकारे ते परीक्षा घ्यायचे. ते काहीही कामं सांगायची त्यांची, जी स्वतःची कामं, कपडे धुवून आण, अमुक कर तमुक कर, काय मनात येईल ते कामं. समोर एकदा असं झाड दिसतं, चल म्हणले माझ्याबरोबर, रस्त्याने चालले असताना ते झाड दिसतं, जा सगळी त्याची पानं तोड म्हणतात. ठीक आहे, गुरूंचं नाव जय सद्गुरू म्हणायचं, त्याने सगळी पानं तोडली. आता काय आज्ञा पुढची, काय नाही, आता ही चिटकून टाक मी येईस तोपर्यंत. तोडलेला एवढा भारा सगळा तो, एक एक पान तिथं चिटकवायचं फांदीला. पण तो मुलगा हो की चू नाही, परत गुरूंचं नाव घेतलं, काम सुरू. आणि आश्चर्य म्हणजे पानही परत चिकटली गेली. गुरु महिमा जो असतो ना, पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा ठेवूनच ते केलं पाहिजे, ते काम होतंच. चालता चालता एक मोठी विहीर दिसली की सांगायचे, जा त्यात उडी मार, तळाशी जाऊन बस त्या विहिरीच्या तिथं खाली. आता तळाशी जाऊन बस म्हणलं तर श्वास किती वेळ रोखून ठेवायचा आहे, काय काय माहिती नाही. ठीक आहे, गुरूंचं नाव घेतलं, उडी मारायची. किती वेळ लागतोय काय माहिती नाही, पण गुरु आपल्याला तारणार हे नक्की माहिती. उडी मारल्यानंतर फक्त ते गुरूंना कळतं लगेच, जीव घाबरा गुरा होतोय काय होतोय, बरोबर ते थोड्याने परत तेच त्याला बाहेर काढायचं. एकदा त्या जसं मी आत्ता सांगितलं, नदीकाठी जाऊन झोपलेले असताना गणोबा तिथे आपले फेऱ्या मारत असतात. ते म्हणतात, गणोबा इकडे म्हणलात, नुसतं फेऱ्या काय मारतो, काय करू म्हणले. ते म्हणले ती मुलं खेळतात बघ तिथं जा. 5-6 मुलं तिथे खेळत असतात नदीकिनारी. पूर्वी वाळू कसे असते, चंद्रभागेचा कसा काठ आहे तसं ते वाळवंटात खड्डेखण. म्हणले किती मुलं आहेत, ते म्हणतात 5-6 मुलं आहेत. 6 खड्डेखण, केवढी मुलं आहेत ती, हा एवढी एवढी आहेत. तर ते बरोबर त्याच्या मापाचे खड्डेखण म्हणतात. 5-6 खड्डे खणून झाले. हां, टाक त्या मुलांना खड्ड्यात, एका खड्ड्यात टाक आणि वरनं माती लोटून दे. काय कुठल्या प्रकारे परीक्षा घेतील, पण गुरूंचं वाक्य आहे ना, गुरूंच्या तोंडातनं शब्द आलाय ना, ठीक आहे, त्यांना केलं तसं. खड्ड्यात टाकलं, मुलांना पुरलं. चल म्हणले गावात आता जाऊ आणि सांग सगळ्यांना मुलांना मी पुरून आलो आहे म्हणून. कोणाकोणाची मुलं होती काय माहिती नाही. बरं चल म्हणले गावात, तर चल. आणलं गावात, सगळ्यांना सांगितलं, मुलांना पुरले म्हणल्यानंतर जो सगळीकडं आरडाओरडा सुरू झाला. सगळेजण त्या वाळवंटाकडे सगळे धाव घ्यायला लागले. गणोबाला पकडून ठेवलं होतं, काही खरंच असेल तर आज गणोबाला चोप द्यायचा म्हणली सगळ्यांनी. आणि खरंच बघतात तर मुलं पुरलेली, खड्डे दिसतात केलेले, वर माती लोटलेली आहे. त्याबरोबर गणोबाला ते मारायला सुरुवात करणार. तेवढ्यात जो गुरु त्यांच्यातला तो पाठीराखा असतो ना, तो आवाज देतो, गप्पा बसा, शांत बसा म्हणले सगळे. कोण कोणाचा मुलगा काय मेलेला नाही. आणि ते हाका मारतात प्रत्येक मुलाला, त्यांचं नाव त्यांना माहिती असतं, त्या मुलाला हाका मारतात. त्याबरोबर त्या खड्ड्यातली माती आपोआप सगळी दूर जाते आणि मुलं जणू काही झालं नाही अशा पद्धतीने उठून त्यातनं बाहेर येतात. म्हणजे फक्त परीक्षा म्हणून करतोय का नाही करत. आपण जेव्हा काही काळाला उपाय सांगतो इथं, बऱ्याच वेळेला पहिला प्रश्न येतो, पण ह्यानी होईल ना नक्की काम. लोकांना मी सांगितलं अमुक मग एक करा, ह्यानी होईल ना काम पण नक्की, हाच पहिला प्रश्न येतो. आणि मग किती दिवस करू, काय करू, तो जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत करत राहा, हे त्याचं प्रमुख कारण असतं. जेव्हा
तो जो काय म्हणेल, गुरु जे काय म्हणेल ते तुम्ही फक्त करायचं असतं. हे सगळं झाल्यानंतर जवळजवळ वर्षभर परीक्षा सगळ्या अशा झाल्यानंतर शिक्षण सुरू असतं. जो मीपणा आहे तो मीपणा काढायचा हे काम त्याला गुरूंनी केलं. गणोबामधला त्यांनी जो मीपणा आहे तो काढला आणि करता करविता तो आहे. तुझा आराध्य कोण आहे? राम. मग करता करविता तो आहे हे त्याच्या मनावर त्यांनी बिंबवलं. जे काय घडतंय तो घडवून आणतोय. तू परत संसारामध्ये जा, संसारात राहूनसुद्धा परमार्थ करता येतो, सोपं आहे हे त्यांना पटवून दिलं आणि त्यांना परत पाठवलं. आणि मग त्यांचं कार्य सुरू झालं. रामनामाचा सगळीकडं प्रचार करायचा, राम मंदिरं गावातनं उभी करायची, आड्याआडलेल्यांना मदत करायची, त्यांच्या अडचणी दूर करायच्या. आणि हे करत असताना बऱ्याच वेळेला त्यांना संकटाला सुद्धा सामोरं जावं लागलं. रात्री बेरात्री प्रवास असतो. बरं, जवळ तर काहीच नाही आहे. रस्त्याने किंवा जंगलातनं जात असताना एकदा काही भिल्ल लोक त्या काळी होती. ते बघतात एक वाटसोरी कोणीतरी येते आहे म्हणले, हातात काही तर दिसत नाही आहे, छाटी कपनी म्हणतो आपण त्या पद्धतीचा पोशाख, आपल्यासारखा चोरबीर आहे का काय म्हणले. काय त्यांनी लपून बिपून काय आणलं का एखादं बघू. जवळ जातात, त्याला धाक बीक दाखवतात, घाबरत तर अजिबात नाही. आता कारण त्यांना कसं, आता त्यांना उपाधी मिळालेली असते. ज्या तुकाराम महाराज चैतन्य, त्यांनी त्यांचं चैतन्य हे नाव त्यांना दिलेलं असतं आणि सांगितलं सर ब्रह्मचैतन्य आता तू झालेला आहेस, ब्रह्मरूप झालेला आहेस, रामाशी तू एकरूप झाला आहेस, कोणत्याही संकटात तुझं रक्षण करता आता रामच आहे. आणि हे वाक्य मनात बिंबलेलं असतं. त्यामुळे जरी समोर कोणी आलं तरी ते घाबरत नाही, बोलत काही नाहीत. बऱ्याच प्रकारे ते विचारून बघतात, ह्याच्याकडं काही नाही आहे, तरी पण म्हणे याला आपल्याकडं आपण घेऊन जाऊ. आपल्याकडं ज्या त्यांची जी घरं असतात, पूर्वी जी वस्ती होती त्या वस्तीवर त्याला आणतात. जाता येतात त्याची चेष्टा करत असतात. कोणी त्याला टप्पल मारतंय, कोणी त्याच्या उघड्या दंडावरती चापट्या मारतंय, कोणी गालावरती मारतायत. पण हा एक शब्द कोणाला बोलत नाही. आणि तो त्यांच्याबरोबर जे भिल्ल असतात त्याच्यात एक वृद्ध मनुष्य असतो. तो म्हणतो हे काहीतरी प्रकरण जरा वेगळं दिसते. एखादा सामान्य मनुष्य असता तर चिडला असता. रात्रीची वेळ, शेकोटी पेटवलेली आहे, त्या भिल्ल वस्तीमध्ये सगळे आलेले आहेत आणि जेवणाची वेळ झालेली असते. त्या भिल्लीने जे असतात त्याने जे काय बनवलेलं असतं सगळ्यांना वाढलं जातं. यालाही ते ताट वाढलं जातं. आणि तो वृद्ध मनुष्य म्हणतो की बाळा, आमच्याबरोबर आज तू जेवण कर आणि तू उद्या जा म्हणतात. तू कोण आहेस आम्हाला माहिती नाही. पण तो म्हणतो की मी तर काही बाहेरचं खात नाही म्हणला. रात्रीच्या मला आत्ता अन्न वर्ज्य आहे. आता करायचं काय, ते एकाला सांगतात की ह्याला दूध तरी द्या. आता दूध द्या म्हटल्यानंतर परत जे ते तरुण मुलं असतात ते बिल्लांपैकी त्यांना जरा खुमखुमी येते. एक भाकड गाय तिथे असते, मोठमोठी अशी शिंगं असलेली मारक्या शिंगाची भाकड गाय त्यांना तिथे आणतात. एक ती चरबी असते ती त्याच्या हातात देतात. हे घे तुझं तू दूध काढ त्या गाईचं पी म्हणतात. चमत्कार कसे असतात, चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. महाराज उठतात, त्या गाईच्या पाठीवरून हातबीत फिरवतात. माते म्हणतात मला खूप भूक लागली. म्हणजे जसं आपण आईला बोलतो ना तसं ते तिच्याशी बोलतात. मला खूप आई भूक लागलेली आहे, मला माझी भूक शमेल एवढं तरी मला दूध दे थोडं तरी. आणि दूध काढायला बसतात आणि जो चमत्कार की अक्षरशः ती घागर भरून वाहून जाते एवढं दूध ती गाय तिथे देते. आणि मग ती सगळी भिल्ल लोक एकदम घाबरतात की बाबा हा कोणतरी बुवा चमत्कारी दिसतोय, आता आपल्याला शाप बीप देईल म्हणून सगळेजण त्यांच्या पाया पडतात. मग ते परत उपदेश की हे सगळं सोडून तुम्ही रामनामाचा फक्त जप करा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. एका वेळेला इतक्या लोकांना एकच उपदेश केलेला आणि ती लोक पण ऐकतात. असे प्रसंग त्यांच्यावरती बरेच आले. रामनामाचा प्रचाराकरता जी संकट येतील, जिथं जावं लागेल, जिथं अपमान होईल तरीसुद्धा तिथे गेले. इंदोरला राम मंदिर बांधकाम सुरू होतं एकदा. तिथे इंदोर म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून दूर मोठमोठे जमीनदार लोक तिथे अशी त्या काळामध्ये असलेली. एका जमीनदाराने बघितलं की हे कोणतरी महाराज आहेत, ते जे पुंज शरीर आहे ह्यांना आपल्या एकदा घरी घेऊन जाऊ. इथे जे उघड्यावर जे राहिलेले आहेत, मंदिराचं बांधकाम होईल तेव्हा होईल तोपर्यंत आपल्या घरी राहतील, त्यांना घरी आणतात ते. आता तो जो जमीनदार असतो त्याची बायको एकदम खाष्ट, ती बघती कोणतरी आला गोसावी म्हणले
आपल्या नवऱ्याने कोणाला तरी आणलं धरून परत. घरी आल्यानंतर तो सांगतो की बायकोचं काय नाव असेल तिला हाक मारतो की अगं एक 2-4 दिवस आता इथे राहतील बाबा, तू यांच्या जेवणाचं बघ. आता ती वैतागलेली असते, हा नवरा आपला रोज कोणाला कोणातरी धरून आणतो. ती म्हणते तर हे असलं प्रकार बंदच करू म्हणतो. हे गोसावी काय येतात ना, ती लाल मिरच्या अक्षरशः जे तिखट असतं ना त्या तिखटाचे ती लाडू बनवते. ती जेवणाची वेळ दुपारची 5-6 लाडू बनवून आणल्यानंतर त्या बाबांना म्हणजे महाराजांना सांगते की हे घे रे, म्हणली तुला भूक लागली असेल ना, हे एक घे, म्हणली तुला आवडला तर दुसरा देते. आता महाराज असल्याने ते घेतला, लाडू खाल्ला. तिला वाटलं की आता हा आरडा करेल खूप. संपूर्ण तिखटाचाच लाडू सहज त्यांनी खाल्ला. आई म्हणले छान लागतोय, अजून एक दे. आईच समोर जी कोणी आली तिला आईच अजून एक दे म्हणल्यावर ती बाईला जर आश्चर्य वाटते, अजून एक घे, अजून एक घे. 6च्या 6 लाडू ते खाऊन टाकतात. एक थेंब पाण्याचा मागत नाहीत. ती बाई म्हणते हा मनुष्य आहे का काय, म्हणली ह्याला पळवायचं कसं. ती म्हणते संध्याकाळचं काय रे बाबा तुझं, तुमच्या नवऱ्याने सांगितलं ना मला इथं राहायला, संध्याकाळी पण मी राहीन इथेच. जेवणाचं काय, जे तुम्ही द्याल ते, आत्ता जसं दिलं तसं दिलं तरी चालेल. थोडंसं आपण टोमणं मारतो तसं त्यांनी हे केलं. आता ती बाई म्हणते याला आत्ता आपण काय दिलं आणि आता संध्याकाळी काय द्यायचा विचार करते. संध्याकाळी चुली पेटलेल्या असतात, चुलीतनं तो तवा असा खुपसती, जेवढे ते अंगारे निखारे जे येतात ना ते घेते आणि ती बाहेर असं त्या फडक्यात धरून हे घे बाबा आज नवीन पदार्थ केला आहे, म्हणली खा, तुझ्याच करता केला आहे. परत परीक्षा आली, रामाचं नाव घ्यायचं, गुरूंचं स्मरण करायचं. अक्षरशः तो जळता निखारा एक एक करत त्यांनी तो संपूर्ण तवा भरून ते निखारे खाल्ले. आणि जेव्हा संपलं तेव्हा त्या बाईच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आपण कोणाची परीक्षा घेतली, प्रत्यक्ष भगवंत दिसतोय हा. तो तवा टाकला, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. म्हणजे कितीही मोठा देव जरी झाला तरी हे दाखवावं लागतं त्यांना. दिसताना सामान्य मनुष्य आपण दाखवायचं, पण अंगामध्ये आपलं देवत्व आहे हेच त्यांना सिद्ध करावं लागलं. मग लोकांनी नमस्कार करायला सुरुवात केली. गोंधळाला एक मोठे ज्योतिषी आले होते, खूप त्या काळामध्ये प्रसिद्ध असे ज्योतिषी. महाराज तुमची पत्रिका आहे का म्हणले. आहे की म्हणले. बघू, पत्रिका दाखवली. त्याच्यात त्यांनी सांगितलं की अतिशय साधी पत्रिका म्हणले तुमची, म्हणजे लोकांनी काय दैवी गुण बिण जे काय सांगितले ते आहेत, पण असं काही मोठं काही घडेल असं काय वाटत नाही म्हणले तुमच्याकडनं. पुढं कुठला मोठा राजयोग असं काय दिसत नाही, का तुमच्याकडनं काय दानधर्म होईल असं काय वाटत नाही म्हणले. ते अन्नदान वगैरे असं काही तुमच्या हातून काही होईल, एखादं पुण्याचं काम होईल असं काही वाटत नाही. महाराज हसले फक्त. ती घेतली त्याच्या हातातनं पत्रिका, ठेवून दिली. पुढं काय घडणार हे त्यांना माहिती होतं. आता आजसुद्धा आपण जर का बघितलं, आज प्रत्यक्ष गोंदवले म्हणजे संस्थानच झालेले आणि त्या संस्थानचे राजेच स्वतः महाराज तिथे आहेत. आणि अन्नदान तर रोज लाखोनी होतं आहे. अनेक पुण्यकर्म, अनेक त्यांचे उपक्रम, सामाजिक उपक्रम झालेले आहेत. म्हणजे ज्याची पत्रिका ज्या ज्योतिषाने सांगितलं सामान्य आहे, पण त्या सामान्याच्या हातून आज एवढं मोठं समाजकार्य सुरू आहे. अजूनही समाज प्रबोधनाचं कार्य अजूनही सुरू आहे. ते असे महाराज, असं ते संस्थान. एकदा त्यांच्या आईला असं वाटलं की वडील गेल्यानंतर की आता आपलं जगण्यात आपल्याला फार जमेल, इथून पुढं जसं वाटत नाही. ती म्हणते बाळा मला काशीला घेऊन जाशील का. आता पूर्वी कसं होतं, काशीला गेलं की समजायचं हा तिथेच त्याचा शेवट होणार आहे. आईची इच्छा म्हणतात ठीक आहे, उद्या आपण उद्याच्या उद्या लगेच निघू. पूर्वी असं काही नव्हतं, विमानं, रेल्वे, आत्ता तर तिकीट काढलं जायचं असं काही नाही. प्रवासाला खूप वेळ लागायचा. प्रवास करत 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 तोपर्यंत आईची तब्येत पण खूप खालावलेली असते. तरी पण काशीला पोचतात, विश्वेश्वराचं दर्शन घेतात. गंगेच्या काठावर जाऊन बसलेलं असं शांत संध्याकाळची वेळ. आता आई, त्यांना माहिती आहे आई जाणार कधीतरी. आता काय तुझी इच्छा आहे, फक्त कुठली इच्छा राहायला नको. जाताना मनामध्ये असं काही कुठला विकल्प, मनामध्ये असं काही इच्छा अशी कुठली राहायला नको म्हणून ते विचारतात की आता काय तुझी काही इच्छा आहे का. ते म्हणते आता मला अयोध्येला जावं असं वाटतं रे. ठीक आहे म्हणतात, अयोध्येला घेऊन येतात. अयोध्येला एका छान आश्रमामध्ये राहिले असतात. शरीवच्याच काठावर तो आश्रम असतो.
रात्री आईचे पाय चेपत असताना, आई तर आपण आलो आहे अयोध्येला, आता काय तुझं? म्हणजे थोडक्यात की आता तुझं अवतार समाप्त, की देह तू कधी सोडणार हे त्याच्यात विचारणा. जाशील त्याला तू निश्चिंत दार रामाच्या पायाशी जाशील एवढी नक्कीच खात्री आहे मला म्हणतात. आई म्हणते की अरे उद्या शरीर स्नान करून जरा दानधर्म करू इच्छिते मी. ठीक आहे म्हणतात. उद्या सकाळी लवकर उठून जातात, स्वतः स्नान करतात, त्या काठावरती असा छान बिछाना वगैरे असा टाकतात, आईला तिथे आणून झोपवतात. कारण एवढा प्रवास झाल्यानंतर तिची तब्येत खूपच खराब झालेली असती. आईला झोपल्यानंतर आई म्हणते आता थोडंसं दानधर्म करीन, मला थोडंसं उठतं कर म्हणतात. ठीक आहे, मग असं बसायला काहीतरी तिला थोडंसं आधारासारखं काहीतरी देतात. आई बसती. आता दानधर्म करायचं आहे, मला पैसे दे थोडे तरी. ते म्हणतात एक काम कर, तुझ्या गादीखाली पैसे ठेवलेले आहेत, तुला जोपर्यंत करायचं आहे तोपर्यंत तू दानधर्म कर, मी जरा गावात जाऊन रामाचं दर्शन घेऊन येतो. आई काय करायची, जे याचक जो कोणी चाललेला असेल, जो भिकारी चाललेला असेल, गादीखाली हात घालायची, कधी मूठभर कधी चिमूटभर, जे येईल त्याला तिच्या हाताला काहीतरी येत राहायचं, नाणी येत राहायची. ती चालूचे प्रकार, जो कोणी आला त्याला गादीखाली हात घालायचा, मूठभर नाणी, चिमूटभर नाणी. ती म्हणते ठेवलेत किती पैसे म्हणते. तास 2 तासाने महाराज परत येतात. ती म्हणते अरे बाबा तू किती पैसे गादीखाली ठेवलेत? तो म्हणतं थांब दाखवतो. गादी उचलून बघितलं तर काहीच नाही. मग हे कसं काय? तो म्हणतं हे माझा जो राम आहे ना, हे सगळं तो करतो. मी फक्त राम नाम तिथे लिहून गेलो होतो, त्या रामानेच तुला हे सगळे पैसे देत होता एवढा वेळ. म्हणजे इतका पक्का विश्वास देवावरती, त्या आपल्या आराध्यावरती तो. आणि हा शेवटपर्यंत त्यांनी तो जपला. आईचं देहावसन झालं, सगळं कार्य करून गोंधळ्यात आलं. आणि गोंधळ्यात आल्यानंतर मग आता आपण बघतोच एवढं मोठं संस्थान आता उभं राहिलेलं आहे. अन्नदान अगणित प्रमाणात, रोज म्हटलं तरी लाखो लोक रोज तिथे जेवण करून जात आहेत. महाराजांनी अनेक समजोपी कार्य केली, धरण बांधायला पैसे दिले, शाळा उभाऱ्या केल्या, दवाखाने उभे केले, जेणेकरून समाज उद्धार होईल. आणि मग कसं असतं की एकदा आपलं कार्य संपल्याची जाणीव झाली की मग ते जवळच्या लोकांना सांगायचं की आता आमचं कार्य संपलेलं आहे, आमची वेळ झालेली आहे, आता हा देह सोडायची. आता हा देह कसा असतो, हे भगवंताचं देणं आहे म्हणले आपण. भगवंतांना त्यांनी जे दिलेलं आहे हे आपण मानलं पाहिजे की मी करतो, मी अमुक करतो, मी संसार करतो, तुम्ही करा, पण चालवणारा तो आहे, हे पहिलं लक्षात घ्या म्हणले. हा देहसुद्धा त्याने दिलेला आहे आपल्याला. आपल्याकडं कर्ज म्हणा त्याचं, जेव्हा आपण जातो हा देह त्याला परत देऊन जायचा आहे. त्याच्यामुळं हा देह शुद्ध करून तुम्ही जा. मग देहशुद्धी कशाने होईल तर नामाने होईल. आणि फक्त नामस्मरणावरती भर देऊन आणि अन्नदान करून लोकांना अध्यात्म शिकवणारे असे हे महान संत, जे आता रविवारी येईल पुण्यतिथी त्यांची, अशा आदल्या दिवशी रात्री जवळच्या संत शिष्य लोकांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की उद्या पहाटे माझी जी प्राणज्योत आहे ती मालवेल. पुढचं जे काय करायचं कार्य सगळं व्यवस्थित लिहून दिलं, सगळा हिशोब त्यांना दिला, कसं कसं पुढचं काम करायचं, कुठे अडून देऊ नका म्हणले. त्याच्यामध्ये एक नामवंत होते की के.व्ही. बेलसरे, त्यांचे आपण प्रवचन ऐकतो, भाऊ केतकर होते. असे सगळ्या लोकांनी मग सगळं पुढचं त्यांचं कार्य केलं. पण गोंदवले संस्थान ज्यांच्यामुळं अमर झालं ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, ज्यांनी 2च गोष्टींवर भर दिला. आणि आज मलाही खूप आनंद होतो की आपण आपल्या मठामध्ये पण ह्या 2च गोष्टी सांगत असतो नेहमी, की नामस्मरण करा आणि अन्नदान सेवेमध्ये भाग घ्या. का तर महाराज इथे प्रत्यक्ष आहेत. अक्कलकोटला पण महाराज बरेच वेळा असं सांगायचे, अमुक अमुक तुम्ही इतके लोकांना जेवायला घाला, एखाद्याचं काम अडलं असेल तर ते. आणि महाराज इथे आहे त्याची प्रचिती वारंवार येते. मी 2च फक्त उदाहरणं सांगतो. काल आपल्याकडं प्रश्न विचारायला इथे एक जण आले होते, स्वामींचे भक्त, ते संपूर्ण परिवार, आणि त्याने सांगितलं की आमची बरेच दिवस इच्छा होती, आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे म्हणून, आम्हाला अक्कलकोटला कधी जायला मिळणार. तर म्हणलं ही त्यांची इच्छा असते. आपल्या मनामध्ये फक्त आपण इच्छा धरून राहायचं, नेणारे त्या असतात. आणि हा विषय सुरू असताना आपले सेवेकरी अजित मेंगे 5 मिनिटांनी इथं आले आणि त्यांनी त्यांच्याजवळचा प्रसाद काढला. आम्ही काल अक्कलकोटला जाऊन आलो, हा प्रसाद घ्या.
म्हणजे मनामध्ये नुसती इच्छा अक्कलकोट नाव काढलं तर त्याने लगेच आपला प्रसाद दिला. आणि दुसरं आपण जर का स्वामींचं रूप बघितलं, आज जी स्वामींना टोपी घातलेली आहे, अक्कलकोट समाधी मंदिरामध्ये जो मुखवटा आहे, चांदीचा मुखवटा, त्याला ती टोपी घालतात. मग ती टोपी आपल्या इथे महाराजांना इथे व्यवस्थित कशी बसली, म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्ष महाराज इथे आहेत, त्यांचं अस्तित्व इथे आहे हे 100% परत ही प्रचिती. ही 2 उदाहरणं फक्त मी आत्ता दिली. फक्त आपण इच्छा व्यक्त करायची, महाराज इथं पूर्ण करतातच. आणि गोंदवलेकर महाराजांनी जाताना फक्त एकच सांगितलं होतं की जिथे माझं नाम तिथे माझं प्राण आहे. आणि तीच खूण ओळखायची. जिथं आपण स्वामींचं पण तसंच म्हणू, जिथं श्री स्वामी समर्थ हे नाम, जिथं नामस्मरण होतं तिथं महाराज येतातच मदतीला आपल्या. आज त्याच्याकरता आपण एकदा सामुदायिक पक्ष सगळेजण एकदा जप करू. जो जपानी गोंदवलेकर महाराजांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य बेसलं आणि अनेक भक्त, अनेक गावं म्हणू आपण उद्धरली. तो जप 13 अक्षरी जप आहे. त्याचा संकल्प करतात लोक 13,000, 13 लाख, काही लोकांनी 13 कोटीसुद्धा केलेले आहेत. आणि ते केल्यानंतर प्रत्यक्ष रामाचं दर्शन होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो जप आपण इथे फक्त 13 वेळाला घेऊ. सगळ्यांनी सामुदायिकरित्या म्हणू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.